हा नाही. पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीतौ व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायते
संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठम् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्. तेव्हा मागच्या वेळी मागच्या गुरुवारी आपण 19वा श्लोक बघत होतो आणि त्यानंतर आपण भगवान बुद्धांनी जो सांगितलेला उपाय आहे अनुपश्यना विपश्यना तो पण पाहिला की प्रकृती आणि प्रकृतीमध्ये अनित्यता आहे आणि ती अनित्यता हे गुणांचा जो सतत खेळ चालू आहे त्या खेळामुळे आहे. The trigunas in Prakriti are continuously interacting with each other, and because of this constant interaction of the gunas, continuous changes are there in Prakriti. Now what is to be done is to withdraw from this continuous change, stand apart and watch what we call as Prakriti Leela. म्हणजे जर आपल्याला what really the Lord has done here in Shloka 19, He has given us the key of life full of happiness. How can you become a person who is always happy, or a person who is in a state of bliss at all times?
what is to be done? What is to be done is to become a साक्षी. की तुम्ही जर साक्षी झालात आणि जे जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतंय ते केवळ साक्षी भावानी पाहत राहिलात विदाउट गेटिंग अफेक्टेड बाय इट. whatever happens at the physical level, at the mental level, at the level of thoughts, at all levels of our personality, whatever we observe, if we observe as a sakshi, then the life is very beautiful. Life is full of music and music only. That is what he is saying. आणि त्याच्याकरता काय करावं लागेल? नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टा अनुपश्यती. की मी करता नसून पहिली गोष्ट म्हणजे करते पण टाकून देणं. ऑल द टाइम द दुःख कम्स बिकॉज वी बिकम द डुअर. करतेपणाच्या भावामुळेच आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात. सो द फर्स्ट थिंग इज renounce this idea of being a doer. Nanyap gunebhya kartaram yada dashtanu pashyati. So whatever is done by the gunas. I am not the doer. Whatever is happening there in prakriti. Gunebhyascha param vetti madbhavam sodhi gacchati. So if somebody is able to do that, that means withdraw from the interaction of the gunas, stand apart and see whatever is happening as only the thing done by the gunas, and in no way I am connected with it. I am not the doer. I am not in any way concerned with it. Then you become really the Purusha who is there. You become the Kshetrajna. Otherwise, you get connected with the Kshetra. That is the only thing. Whether you want to be in the field or you want to be only the knower of the field is the only question which is to be resolved. आणि त्याचं जर उत्तर पाहिजे असेल तर you should be the क्षेत्रज्ञ is only the observer. So become the observer. आणि असा जो होऊ शकतो, साक्षी जो होऊ शकतो, पूर्णार्थाने जो साक्षी होऊ शकतो, मद्भावम सोधी गच्छती. What Lord is saying, he becomes me. कृष्ण असं म्हणतो की तो he becomes Krishna consciousness itself. मद्भावम म्हणजे to become Krishna consciousness. तो कृष्ण चैतन्य होऊन जातो. What does he mean really by this? Because 100 times we have read in this Bhagavad Gita that he is right inside us. Okay. Sarvasya chaham hridhi sannivishto. So he is actually speaking what Bhagwan is saying, that I am the one who is watching all the time from inside. I am there in the center of your consciousness. तुमच्या चेतनेच्या केंद्रीय स्थानी म्हणजे तुमच्या हृदयामध्ये मीच तर आहे, मीच तर सगळं तो पाहत आहे. तुम्ही जर साक्षी झालात तर मी जिथे बसलेलो आहे, जिथे माझं चैतन्य आहे, त्या चैतन्यापाशी तुम्ही येऊन पोचाल. तुम्ही ते चैतन्य व्हाल, तुम्ही मी व्हाल. मद्भावम सोधी गच्छती. You will become me, and then you will be keeping on watching the thing as it is done right now. So the whole thing is to get transfer from soham to aham to soham. Up till now, so long as you are in prakriti, involved in the gunas, you are watching your life as aham. आपण प्रत्येक जण जे जे काही आपल्या आयुष्यात घडतंय त्याच्यात सुख दुःखाच्या अनुभूती का घेतो? कारण जे जे काही घडतंय ते सगळं अहम बघत असतो, मी बघत असतो. आणि मी म्हणतो की हे खूप चांगलं झालं, हे खूप वाईट झालं, यांनी मला खूप आनंद झाला, यांनी मला खूप दुःख झालं. So the center of consciousness which is watching right now is aham. Now what is saying? Let it be soham, let it be madbhavam, let it be the Krishna consciousness.
So what he's saying, that the subtle adjustment which we have to do is this, that transfer the center of consciousness from aham to soham, from me to the Krishna consciousness. The moment, and it is already there, Krishna consciousness, you don't have to create Krishna consciousness. It is already there. Hmm. So be there, merge with that. If you do that, and how to merge with that? But by not owning whatever is happening in Prakriti. कसं काय तिथे आपण पोहोचू शकतो, की जे प्रकृतीमध्ये घडत आहे, जे क्षेत्रामध्ये घडत आहे, जे त्रिगुणांची लीला चालू आहे, त्या लीलेमध्ये जे काही घटित होत आहे, जे जीवनामध्ये घटत आहे, वी डोंट ओन दॅट. त्याला मी आणि माझं या भावांपासून मी जर सोडून दिलं, तर मग मद्भावम स्वः अधिगच्छति. Then he becomes, he enters into the higher state of consciousness, which we call as Krishna consciousness. And that is the key which is given to become गुणातीत. आता याच्यामध्ये एक लक्षात अतिशय ठेवायची अशी गोष्ट म्हणजे अशी आहे की दे आर नॉट सेइंग, it is not really a sadhana as we usually think, to reject tamoguna, to in a way reject the rajoguna and accept only sattva guna. That is not going to really help us. हे सत्वगुण हा सुद्धा गुणच आहे, आणि आपण हे आधीच्या सगळ्या याच अध्यायामध्ये बघितलेले आहे की हे तिन्ही गुण बंधन निर्माण करतातच. तमोगुणाचं बंधन हे कदाचित लोखंडी साखळ्यांचं असेल, रजोगुणाचं बंधन हे कदाचित चांदीच्या साखळ्यांचं असेल, सत्वगुणाचं बंधन हे सोन्याच्या साखळीचं असेल, ज्ञानाचं बंधन आहे, सुखाचं बंधन आहे, हे आपण पाहिलं, नाजूक बंधन आहे, पवित्रतेचं बंधन आहे, पण शेवटी बंधनच आहे. सो द ओनली वे इज टू ट्रान्सेंड गुणाज. तिन्ही गुणाच्या पलीकडे जाणं, गुणातीत होणं, हेच खरं म्हणजे त्यातलं तत्व आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. ओके, इट इज नॉट जस्ट इनफ टू travel towards sattva guna only. That may be the beginning, but then that is not going to be the end. Gunatita is the end. That is what we have to. So that is what he is saying in 28. Gunan etan atitya trin dehi deha samudbhavan janma mrityu jara dukher vimukto amrutam ashnute. What will happen if you are with the gunas? If you don't transcend the gunas, you will be passing through the same cycle, janma, mrityu, jara, आणि त्याच्यापासून निर्माण होणारं दुःख. So this is the cycle which is going on, janma and mrityu, and in between the old age, and all the time the experience of misery one way or the other. We can transcend this only by गुणान एतान अतित्य त्रीन. ही जे तीन गुण आहेत, हे तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं, देही देह समुद्भवान. बिकॉज ऑफ दिस त्रिगुणाज ओनली देह भाव, देहाभिमान निर्माण झाला आहे. मी देह आहे, मी शरीर आहे, आणि इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. हे सगळं जे युद्ध चालू आहे, हे धर्मयुद्ध चालू आहे, हे या शरीरातच चालू आहे. आणि शरीर ऑफकोर्स इज नॉट ओनली द फिजिकल बॉडी, वी हॅव सीन इट मेनी टाइम्स. इट इज द सूक्ष्म शरीर, इट इज द कारण शरीर, इट इज द पंचकोशात्मक शरीर. बट दिस शरीर इज बिकॉज ऑफ द त्रिगुणाज ओनली. या त्रिगुणाचीच उत्पत्ती आहे. स्थूल शरीर असो, सूक्ष्म शरीर असो, कारण शरीर असो, पंचकोशातलं शरीर असो, हे शरीर ही त्रिगुणाचीच उत्पत्ती आहे. आणि या शरीरात जोपर्यंत आपण आहोत, जोपर्यंत अशा प्रकारचा देहाभिमान आहे, देही देह समुद्भवान, तोपर्यंत जन्म मृत्यू जरा दुःखही हे राहणारच. ह्याच्यापासून विमुक्त कधी होईल?
गुणान एतात अतीत्य. By transcending the trigunas. If you are able to go beyond the trigunas, then only it is possible that you really get liberated. Mukto amrutam ashnute. Then you go to a state which is eternal state, amruta. Janma, mrityu, jaravadi is a changing thing, and every kind of change is in prakriti only, because anityata is the very nature of prakriti. Anityata is the very nature of trigunas. So long as you are in trigunas, so long as you are in prakriti, you will be in anitya. आणि अनित्यतेमध्ये असल्यानंतर this cycle will go on. How can you stop the cycle? म्हणून आपण दुसऱ्या अध्यायात सुद्धा बघितलं होतं की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरत तत्र न मुह्यती. की जो देहिनोस्मिन, जो देहीन आहे, जो देहामध्ये आहे, कौमारम यौवनम जरा, he will be young sometime, then he will be child, then he will be young, then he will be old. So he will go through different phases of life, whether he wants it or not, because anityata हा तो शरीराचा धर्मच आहे. Aging is something you can't stop it. Tatha dehantara prapti. Neither you can really stop what is called as death. When the sufficiently old and at one time or the other you have to leave this body, take a new body. So this cycle will go on and on because we are in prakriti. And त्याच्यामुळे the only way through which we can do it is to withdraw from prakriti, withdraw from gunas, become a sakshi, become an observer. And that is the only way by which we can transcend the trigunas. Now it is so simple to say it, and Arjuna is immediately asking that question. It is tu sakshi ho, tu fakta tu guणातीत हो. जो गुणातीत झालेला असतो तो जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून बाहेर येतो. हे सगळं तत्वज्ञान आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. आणि ठीक आहे, हे ऐकायला चांगलं आहे. हाऊ वी गो अबाउट इट रिअली स्पीकिंग? Is it only something, a beautiful thought which Bhagavad Gita has told, which we cherish intellectually? की बौद्धिक स्तरावर खूप चांगलं वाटतं, ऐकायला खूप चांगलं वाटतं. Is it something practicable? Is it something, has anybody done it? Are there people who do it? Can we recognize such people? So that is the question which Arjuna is asking now. What is asking? Arjuna uvacha कैर्लिंग स्त्रीन गुणान एतान अतीतो भवति प्रभो किमाचार कथम चेताम त्रीन गुणान अनिवर्तते. सो कैर्लिंग स्त्रीन गुणान एतान अतीतो भवति प्रभो. कैर्लिंग, लिंग म्हणजे लक्षण. जो गुणातीत झालेला आहे अशा पुरुषाची लक्षणं काय? हाऊ डू वी रेकग्नाइज सच अ पर्सन? इज इट पॉसिबल? किमाचार कथम चेतान त्रीन गुणान अतिवर्तते. By what are the means to transcend these trigunas? What is the way out of it? कशा प्रकारचा, what is achara? How such a person should behave in order to transcend the gunas? And really, if he transcends those gunas, what are the signs of that? Linga. What are the signs of a person? कसं ओळखायचं अशा माणसाला की जो गुणातीत झालेला आहे? कशा प्रकारे तो गुण? So 3 questions have been asked in this particular shloka. Arjuna has asked 3 questions. Question number 1, how do we really transcend the trigunas? You are saying it is good to listen that okay, transcend the trigunas. So long as you are in trigunas, you will go through the cycle of birth and death. So transcend, how do we do that?
इज इट रिअली, व्हॉट इज द मीन्स ऑफ विच, कशा प्रकारे या त्रिगुणातीत असं माणसाला होता येतं, आणि त्रिगुणातीत झालेली माणसं आहेत काय, अशी माणसं असतील तर त्यांची लक्षणं कोणची, हाऊ डू वी रेकॉग्नाइज सच ए पर्सन, अँड दोज लक्षणास हॅव बीन गिवन सेव्हरल टाइम्स. आज जो आपण स्थितप्रज्ञ लक्षणं ही जी वाचली, ही सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणं ही त्याच पुरुषाची लक्षणं आहेत जो गुणातीत झालेला आहे. Okay, so those are the actual symptoms which will be there. So now Bhagwan is answering that question, three questions. What are the means, what are the lakshanas, and then how really, what is the kind of behavior that can lead you to Gunatita stage. Okay. Now Shri Bhagavanu Acha. The Bhagwan is answering this question, and that answer should be listened to very carefully, because generally what we think is that acquirement of sattva guna only is the solution. It is not going to be the solution. की आपण जास्तीत जास्त सात्विक झालं पाहिजे, सात्विक झालं पाहिजे, सात्विक झालं पाहिजे. सत्वगुणाचं शेवटी बंधन येईल, आणि ते बंधन सुद्धा तितकंच जखडून ठेवणारं असतं जितकं रजोगुणाचं आणि तमोगुणाचं असतं. सत्वगुणाचं बंधन म्हणजे काय, ज्ञानातून उत्पन्न होणारं बंधन, आनंदातून उत्पन्न होणारं बंधन, पवित्रतेतून उत्पन्न होणारं बंधन. दॅट इज व्हॉट वी हॅव सीन. प्रकाशाचं बंधन. सो दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. प्रकाशांच्या प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. व्हेरी ब्युटिफुली सेड. व्हॉट इज सेइंग की प्रकाशाचं अर्थात सत्वगुणांनी निर्माण केलेलं बंधन, प्रवृत्तींचं म्हणजे रजोगुणात्मक बंधन, मोहमेव च पांडव, मोहातून अर्थात तमोगुणातून निर्माण झालेलं बंधन म्हणजे सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण. न द्वेष्टी संप्रवृत्तानि न च निवृत्तानि कांक्षति. नायदर वी ट्राय टू डिस्कार्ड इट, नायदर वी ट्राय टू हेट इट, nor we try to accept it, nor we try to invite it. थोडक्यात म्हणजे या त्रिगुणां प्रति उदासीनतेचा भाव पाहिजे. यु नो, गिव्हिंग अप और ते टाकून देणं एकतर हे शक्यच नाहीये. यू कांट रिनाउन्स द गुणास, पर्टिक्युलरली व्हेन यू आर इन प्रकृती. इट इज इम्पॉसिबल. सत्वरज तमोगुण टाकून द्या, टाकून देणं शक्य नाही. आणि टाकून द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इन अ वे वी गेट मोर अटॅच टू इट. द्वेष हा आसक्तीचंच एक वेगळं स्वरूप आहे. राग आणि द्वेष म्हणून रागद्वेषात्मक द्वंद्व असतं नेहमी. द्वेष इज राग इन अ निगेटिव्ह वे, यु नो. म्हणून कुठच्याही गोष्टीचा द्वेष केला, ऑन द कॉन्ट्ररी दी द्वेष क्रिएट्स मोर बंधन दॅन राग मेनी टाइम्स. द अव्हर्शन is more powerful many times than attachment. Just imagine whether your friend, the remembrance of your friend creates more disturbance in your mind or memory of your enemy. म्हणजे तुमच्या शत्रूची आठवण आली तर तुम्हाला जास्त त्रास होतो का मित्राची आठवण आल्यावर जास्त त्रास होतो? मित्राप्रती तुम्ही आसक्त असता, शत्रूप्रती तुमचा द्वेष असतो. पण द्वेषामुळे मेनी टाइम्स वी कीप ऑन रिमेंबरिंग द एनिमी मोर दॅन द फ्रेंड, यु नो. कारण द्वेषात्मक भावना ही जास्त पीडादायक असते ऍक्च्युअली. सो या त्रिगुणांचा द्वेष करून चालणार नाही. वी आर नॉट गोइंग टू डिसाइड दॅट लेट मी गिव्ह अप द त्रिगुणा. फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट पॉसिबल. आणि सेकंडली, the more you think of giving them up, the more attached you will be to that. So
ते जर प्रवृत्त झाले, ते जर उत्पन्न झाले, प्रकाशाचं बंधन जर निर्माण झालं, कर्मबंधन म्हणजे म्हणजे इफ वी हॅव टेंडन्सी टुवर्ड्स नॉलेज, दॅट इज दी सत्वगुण. सत्वगुणाचा उद्भव झाल्यानंतर काय होतं? द टेंडन्सी फॉर अक्वायरिंग मोर नॉलेज or acquiring more bliss. That is what happens when sattva guna predominates. We have seen that in some previous shlokas. If rajoguna dominates, the tendency is for action. So if the action tendency comes in mind, are we going to say action tendency has come, that means rajoguna has come, so I won't act? Is that the way to control the rajoguna? Or if prakasha tendency has come, that means I want to learn, I want to acquire knowledge, that tendency has come. You say, no, 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 I'm not going to learn anything more because prakashacha bandhan yel mala. Or if tamoguna is there and you feel sleepy, you say, no, I'm not going to sleep. Is that the way? No, it is not the way. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. त्याचा जर उद्भव झाला, सत्वगुणाचा उद्भव झाला, रजोगुणाचा उद्भव झाला, तमोगुणाचा उद्भव झाला, तर त्याच्या प्रती द्वेष निर्माण करू नका. डोंट ट्राय टू हॅव the opposite tendency towards it. And if they are not there, don't try to bring them forth. Kankshati, त्याची इच्छा करू नका. So if there is no sattva guna, don't try to bring in the action of sattva guna and say that I want to learn more, I want more prakasha, and therefore I have to increase this sattva guna. Don't do that. If you are very lazy, don't try to say that आता खरं म्हणजे मला काम केलं पाहिजे and therefore I really stimulate the रजोगुण. म्हणजे रजोगुणाची आकांक्षा करू नका, तमोगुणाची आकांक्षा करू नका. सत्व रजोगुणात तमोगुणाची आकांक्षा पण करू नका, त्याचा द्वेष पण करू नका. सो व्हॉट इज टू बी डन? जस्ट ऑब्झर्विंग इट. In pure observance, that is what we saw last Thursday when we saw about vipassana. Ki vinaya loke abhijja domanasam. That is what he says. Without likes and dislikes. Observation should be without likes and dislikes, without attachment and aversion. Then only it becomes a real observation, a real witnessing. की जो साक्षी भाव असतो त्याच्यामध्ये हे चांगलं आहे, हे यू शुड नॉट बी जजमेंटल that this is good, this is bad, this I like, this I don't like. Whenever such judgment comes, you are not really a sakshi, you are not a mere observer. And that is what we are really doing in each and every observation. And that is why really we are not able to enjoy life. कृष्ण असं सांगतायत की तुम्ही नेहमी तुम्ही साक्षी होऊ शकत नाही आणि म्हणूनच तुमचं जे जीवन आहे ते दुःखदायक आहे. साधी क्रिकेटची मॅच आपण साक्षी भावानी पाहू शकत नाही, हे सत्य आहे. वी ऑलरेडी टेक द साइड दॅट इंडिया शुड विन. And if India-Pakistan match is there, all the eagerness is there to watch the match. Okay, we don't watch a match where one team is very strong, another team is very weak, and we don't like that match at all. India-Pakistan, yes, we want to watch. And each time Pakistanची side जर वरचढ व्हायला लागली, some sort of pain in the heart, some sort of frustration. Why? Because we are not sakshi, we are not really enjoying the match, we are not enjoying the play. का? कारण आपण साक्षी नाही आहोत. That is what the real key which Lord has given, that if you really become sakshi, it doesn't matter who wins, who loses, really speaking. Any result, you are enjoying the match only. The same thing happens in everything that happens in life. म्हणजे आपण असं म्हणू की मग असा मनुष्य काय दगडच होईल की काय?
की यू नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. की त्याला आनंद पण होत नाही, त्याला दुःख पण होत नाही, आणि तो फक्त साक्षी आहे. व्हॉट इज द स्टेटस ऑफ सच ए पर्सन? Does he become stone? Because even stone, so many things are happening around that stone, and the stone is neither happy, he is not miserable, stone remains stone. So is Sthita Prajna, or is a Sakshi like a stone who doesn't get perturbed by anything? So is Krishna asking us to become something like मे संवेदनशीलता ज्याची अजिबात नाहीशी झालेला आहे असा तो माणूस होतो का? नो, इट इज नॉट सो. इट इज द स्टेट ऑफ टोटल bliss all the time. In spite of whatever happens in Prakriti, the Purusha, the Kshetrajna, the Sakshi is always in a state of bliss. That is the secret which is given here. म्हणून एका झेन मास्टर विषयी असं सांगतात की दॅट झेन मास्टर his usual day-to-day work was that he used to go to the jungle, he used to cut wood, he used to prepare bundles out of those wood, and then he will go to the market and he will sell that wood in the market, and he will earn money, and with that he was able to run his household. Okay, and then he got enlightenment, and then somebody asked him that what is the difference in your life before enlightenment and after enlightenment? की त्या झेन मास्टरला एनलायटनमेंट झाल्यानंतर तुझं जे पूर्वीचं आयुष्य होतं आणि आता ज्ञानी झाल्यानंतरचं जो तुझं आयुष्य याच्यामध्ये फरक काय आहे? So Zen master told the same thing, that before enlightenment I used to go to the jungle, cut wood, make bundles, take to the market, sell them, get money, and run my household. Now after the enlightenment, I see myself going to the jungle, I see myself cutting the wood, I see myself making bundles, I see myself going to the market, I see myself selling them, I see myself earning money, I see myself running my household. He had become a Sakshi. You know, that is the only difference. The external actions do not change. म्हणजे बाकीचे जे म्हणजे एखाद्या ज्ञानी माणसात यांनी असं विचारलेलं आहे अर्जुनानी की त्याचं लक्षण काय आणि त्याच्या म्हणजे त्याच्या आयुष्यात काही बदल होईल का किंवा त्याचं आयुष्यात सगळं बदलेल का? आयुष्यातल्या घटनांमध्ये बदल होणार नाही, कारण घटना सगळ्या प्रकृतीजन्यच आहेत. सो इन प्रकृती इट विल गो ऑन ॲज इट इज. द चेंज विल बी in the inner world. Okay, he is seeing himself. So when you are only a witness, whatever happens outside, whether it is tragedy or comedy, you are only the witness, and you will enjoy the tragedy and you will enjoy the comedy in the same way. You will not be perturbed by that. म्हणजे तुम्ही जर प्रेक्षक झालात तर ज्याप्रमाणे प्रेक्षक हा जे नाटक चालू आहे ते ट्रॅजेडी असो किंवा कॉमेडी असो, इनसाइड कंटिन्युअसली ही नोज दॅट व्हॉट एव्हर इज हॅपनिंग ऑन द स्टेज in no way it is connected with me, and therefore he enjoys it. That is why tragedies also are enjoyed by the people. People spend money to go to the tragedies and enjoy. त्याच्यामुळे ज्या प्रकृतीजन्य घटना असतात त्याचा कोणताही, इट डझंट मीन ही बिकम्स संवेदनहीन असा तो होत नाही, परंतु तो संवेदनांच्या खरं म्हणजे पलीकडे जातो. त्यालाच बुद्धांनी निर्वाण असं म्हटलेलं आहे. सो वन हू गोज टू दॅट निर्वाण स्टेट, एव्हर पीसफुल, एव्हर इन अ स्टेट ऑफ ब्लिस. सो दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. सो व्हॉट आर दी अदर लक्षणास? उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव यो
Yova tishtati nehengate. So this is precisely what that Zen master told. Hmm. Udasina vadasino guner yona vichalyate. की गुणांचे जे काही कार्य चालू आहे, प्रकृतीचे जे काही कार्य चालू आहे, त्याच्या प्रती तो उदासीन आहे. उदासीन आहे याचा अर्थ काय? ही नॉट टेकिंग, ही इज नॉट ओनिंग इट. He doesn't have the idea of me and mine in that. He is not judgmental about it. He is not saying that this is good, this is bad, this is happiness, this is misery. He is not judging it. It doesn't touch him as his. Okay. So that is called udasinata. म्हणून मैत्री करुणा मुदीच्या उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना तच्चित्त प्रसादनम. म्हणून उपेक्षाणाम इज द हायेस्ट ऍक्च्युअली. उपेक्षा इज द स्थिती. उपेक्षा याचा अर्थ ही इज परफेक्टली उदासीन. ही इज जस्ट an observer without any judgment. So that is what उदासीन वदासीनो गुणेर्योन विचाल्यते. गुणांच्या लीलेमुळे जो विचलित होत नाही. In no way he stirred by the action of the gunas. गुणेर्योन विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योव तिष्ठति नेंगते. He only knows that it is the action of the gunas. It is ही गुणांची लीला, ही प्रकृतीची लीला आहे असं समजून he remains as he is without any he alone becomes gunatita. He goes beyond the gunas. So the key which Lord has given is to be totally aloof from prakriti, from whatever is happening in life. हे कठीण आहे पण अशक्य मात्र नाहीये. आणि जितकं हे शक्य होतं तितकी तुमची मनस्थिती शांतीकडे जाते. हे तितकंच खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितके आपण याच्यात इन्व्हॉल्व होत जातो गुणांच्या मध्ये प्रकृतीच्या मध्ये, दॅट मीन्स गुण आणि प्रकृती याचा अर्थ व्हॉट एव्हर इज ऍक्च्युअली हॅपनिंग इन अवर लाईफ, ऍक्च्युअली हॅपनिंग, द रिलेशनशिप विथ अदर्स. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे जे सगळे व्यवहार आपले चाललेले असतात, या व्यवहार म्हणजे सगळे गुणांचेच व्यवहार आहेत. हे पहिल्यांदा जाणलं पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यात जे जे काही घटित होत आहे ते सगळं गुणांचे व्यवहार चालू आहेत. त्याच्यामध्ये कधी सत्वगुणाचा व्यवहार जास्त आहे, कधी रजोगुणाचा जास्त आहे, कधी तमोगुणाचा जास्त आहे. ओके. नाउ द नेक्स्ट थिंग इज we have to recognize them as gunas only and not really giving importance, because when the gunas are functioning, the moment we get involved in all those actions of the gunas, the me and mine comes into the action and the observer becomes the ego. Then ego starts observing the life process. When ego observes the life processes, the life will be sukha dukkhatmak. आणि मग कधी सुख कधी दुःख, सुख दुःखाच्या इंदोळ्यावर सतत आपण झुलत राहतो. आणि याचं कारण असं आहे की जो या जीवनाकडे बघतोय तो आपला अहंकार आहे. If we try to withdraw from that, it's okay, whatever happened. Then it is possible that now and then, at least, if not all the time, now and then we'll touch the higher self, who is only a Sakshi, who is real Purusha, who is pure consciousness. Now and then you will touch it. The moment that touch of higher consciousness comes, instantaneous peace is there. तेव्हा असा काही चमत्कार होणार नाही की तुम्ही एकदम एका दिवसात गुणातीत व्हाल and the life will be roses all the way. But if this idea is continuously there in our consciousness, then there will be at least a few moments in the whole day where
you really become a sakshi, you really touch the higher state of consciousness, which instantaneously gives you peace. And that peace helps you to stay in that state for longer. तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः. तेव्हा हा खरा म्हणजे अभ्यासाचाच विषय, हीच खरी म्हणजे साधना आहे. टू एन्जॉय दॅट पीस, ॲटलिस्ट ए फ्यू मोमेंट्स ऑफ दॅट पीस, ए फ्यू मोमेंट्स ऑफ दॅट साक्षीत्व is the most important thing. It is not possible to be all the time a sakshi, all the time. It is so easy to say, it is very, very difficult to do that. But if we get that awareness that yes, I should not get myself too much involved in what is happening, this thought itself will start withdrawal from the action of gunas. की हे जे काय चालू आहे ह्याच्यात मला मी फारच ह्याच्यामध्ये गुंतून जातोय असा विचार मनात येणं, ही भगवद्गीता हा गुणत्रय विभाग वाचल्यानंतर हा विचार जरी अधूनमधून मनात यायला लागला की हे सगळं चालू याच्यात मी अतिच स्वतःला बांधून घेतोय काय, हा विचार थोडा थोडा तुम्हाला त्या साखळ्यांमधून सोडवायला सुरुवात करेल. आणि काहीतरी मोमेंट्स असे येतील की टेम्पररीली ऍटलिस्ट यू विल फील दॅट you have touched a state of consciousness which is gunatita, which is not satvika, rajasika or tamasika, which is not anitya, which is totally peaceful. Okay, maybe अनवस्थितत्व ज्याला पतंजली म्हणतात, त्याच्यामुळे we will be able to touch it and drop back because we are human beings. But even a touch of that could be enough for us to go in for that again and again. And that is what we have to do. Long, long way to go, but that's the only way to do. That is what he is telling. Now the lakshanas which he has given. So the third question was, how do we go about it, and what are the lakshanas of a gunatita? So he says, samadukha sukha swastha samaloshtasma kanchana tulya priya priyo dhiraha tulya nindatma samstuti. So this is again something which has come again and again in Bhagavad Gita. The samatva, samatvam yoga uchyate. Can you be equanimous in all the situations? Equanimity is yoga. Samatvam yoga uchyate. तर सम दुःख सुख स्वस्था, सुखामध्ये दुःखामध्ये. So if there is some very good news, we get excited, we start that. At that time there should be a thought in mind that oh yes, it is good, I am feeling happy, but let me not be excited, let me not go away from my center. That sukha should not, the news of happiness should not snatch me away from that center which is sakshitva. And if misery comes, misery also should not snatch me away from that sakshitva. Now, being human being, maybe first moment, the moment we listen to it, we will be very much excited. What is the difference between man? Now, Arjuna has asked, what is the man who has reached that state of gunatita? That of course is स्थित प्रज्ञा, आणि स्थित प्रज्ञ लक्षणं सगळी आपली पाठ आहेत, आणि त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की ज्याच्यामध्ये तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर, किंवा सगळ्या कामना ज्याच्या निघून गेल्या. वी नो इट. व्हॉट इज द डिफरन्स between the most common person who is not doing any sadhana and a person who is doing sadhana? That will be more relevant question for us. Okay, की जो मनुष्य साधना करतोय तो आणि अजिबात जो साधना करत नाही, द टोटली वर्ल्डली मॅन, आणि जो पोचलेला वगैरे नाही आहे, खूप मोठा साधक आहे असं पण नाही, पण कमीत कमी मार्गात आहे, त्या माणसामध्ये जरी आपण डिफरेन्शिएट करू शकलो ना, खूप आपल्याला मिळेल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट? की तो मनुष्य दुःखाची जर एखादी घटना घडली तर ही विल ऑल्सो हॅव शॉक, नो डाऊट.
He may also cry for some time, but as early as possible, he will go to that samatva again. तो म्हणाल की ठीक आहे, ईश्वरी इच्छा आहे, हे झालेलं आहे. I can't do anything about it now. Let me be back. Or if there is excitement, lot of excitement, he will not start dancing and he will say, "Oh, it has come. This is a wave. This is the wave which I like. But this is only a wave. This is transitory. It's not going to remain for a very long time." Hmm. And he stayed back and he says, "Oh, wave has come and gone. Beautiful wave has come and gone." एवढं तरी आपण शिकायला सुरुवात केली पाहिजे की whatever stimuli come from outside will keep on coming, will keep on decentering us, will keep on making imbalance within, but can we become aware of that imbalance and can we establish balance? That is what really sadhana is all about. म्हणून समदुःख सुख स्वस्थ स्वस्थ, to be established in oneself and to be having samatva in sukha dukkha, samaloshtashma kanchana, which is come. So for towards the stone or towards the whether it is the dust, the clod of earth, or whether it is gold, can we have this samatva? Ramakrishna Paramahamsa, many times they say that he used to take really uh, the earth in one hand and gold in another hand, and he used to say ki amati ashona and throw both into the Ganges. Samaloshtashma kanchana did not make any difference for him. साधू असे असू शकतात की ज्याच्यामध्ये खरोखर म्हणजे नो डिफरन्स ॲट ऑल. व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट, almost impossible for us. But then, can we, as a sadhaka, get not too much attracted when we see gold? When we are going to the party and seeing people wearing a lot of gold and having some sort of jealousy in us that I should also have the same gold, can we really ask ourselves that does it become cause of my misery or something? Or when we go to the mall and if we go to jewelry shop, are we getting attracted towards those gold ornaments like the iron getting attracted towards the magnet or not? So that is what we have to ask ourselves as sadhakas. तुल्य प्रिया अप्रिया, की जे आपल्याला प्रिय आहे त्याच्याप्रती सुखानुषयी रागा, दुःखानुषयी द्वेषा, जे आपल्याला प्रिय असतात त्याच्याप्रती आसक्ती, ताबडतोब आतमध्ये आसक्त होतो मनुष्य. जे आपल्याला अतिशय निंदनीय वाटतं, तुच्छ वाटतं, त्याच्या प्रती अव्हर्शन, द्वेष पैदा होतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड गेट अवेअर that this raga dvesha is coming in our mind and reduce the intensity as a sadhaka. It will not stop because we are common people. It will not stop altogether. So raga dveshatmak, even when we are eating, if we see a food which is full of sweet dishes and all, तोंडाला लगेच पाणी सुटणं, लगेच तिकडे धावणं, this is ragatmak. We can say, okay, today I am going to get good food, but that doesn't mean that लगेच तोंडाला पाणी सुटाल. हा जो आतमध्ये आसक्ती जागली आहे, कॅन वी रिड्यूस इट? किंवा असंच आपल्याला अन्न दिसलं की ते अगदी शी आय कांट रिअली लाईक द स्मेल ऑफ इट, टोटल अव्हर्शन टुवर्ड्स इट. Can we stop the intensity of that aversion? Can we reduce the intensities at least, if not totally avoid it? That is the sadhana we are talking about. Tulya priya priyo dhiraha, tulya nindasma samstuti. So these are all actually the sadhanete tulya निंदा आत्मसंस्तुती ही, की कुणी
स्तुती केल्यानंतर हृदयात गुदगुल्या न होऊ देणं. We like to hear, listen that yes, yes, you are so beautiful, and we listen to it. Your lecture was so nice, and then we listen to it. And if somebody says, "What is that, yeah? Whatever you speak, I was sleeping actually. What rubbish!" And then we are दुःखी. हं. कुठची निंदा जर आपल्या कानावर पडली तर लगेच दुःख निर्माण होतं. स्तुती आपल्या कानावर पडली तर लगेच सुख निर्माण होतं. This will not go at once. That is true because we are very common. We have not reached that sthita prajna stage. But ही निंदा आणि स्तुती याची जी इंटेन्सिटी आहे ती आपण कमी करू शकतो का? की आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, तो म्हणाला की अगदीच तुझं बेकार लेक्चर झालं, त्याच्यामध्ये काहीतरी ट्रूथ असेल, अँड कॅन आय रिअली मेक इट रिअल मोर इंटरेस्टिंग, अँड कॅन आय रिअली वर्क अपॉन इट. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणायचं की निंदकाचे घर असावे शेजारी. वी डोंट लाईक टू लिसन टू द क्रिटिसिझम, but criticism should be welcome for our own growth. Criticism helps our growth. So can we really work in that way? That is what the question is. मानापमानयोः तुल्यः तुल्य मित्रादि पक्षयोः. कुणी आपला सम्मान केला तर लगेच कॉलर आपली ताट असते. ही हॅज बीन ऑनर्ड on such and such day, and then really we are in the we send that to 100 people that tomorrow I am going to be honored at such and such place, so you also watch the program and you also come there if possible. See, if there is nobody at all when you are honored, you don't feel good. So many people should see you being honored. And then जेव्हा आपला अपमान झाला असेल ना, इफ दॅट अपमान इज ओनली बिटवीन टू पीपल, ऑफकोर्स वी आर हर्ट वेन समबडी, बट इफ इट इज इन फ्रंट, आपण असं म्हणतो ना, 100 माणसापुढे तू मला शिव्या दिल्यास, म्हणजे एका माणसापुढे दिली असतीस तर काय विशेष, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आय वुड हॅव फॉरगॉटन इट, बट इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी, व्हॉट इज दिस? अगेन दॅट इज द थिंग विच वी हॅव टू आस्क, की रिअली व्हॉट एव्हर ही सेड, how, why I should, it is in my hand to get hurt or not to get hurt, or to get elated and not to be so much elated. Problem which I have to ask myself is, whatever is happening, म्हणजे निंदा असो किंवा स्तुती असो, मान असो किंवा अपमान असो, is it disturbing my balance inside? What I am concerned with as a sadhaka is the balance, the equanimity, the samatva which is inside. And this is what I have to ask continuously. की हे जे काही बाहेर घडलेलं आहे, ते निंदा असेल, ती स्तुती असेल, तो मान असेल, तो अपमान असेल, तिथे मला सोनं दिसलं असेल किंवा मला कोळसा दिसला असेल, तिथे मला माझा मित्र दिसला असेल किंवा माझा शत्रू दिसला असेल, whatever I am experiencing, is it disturbing my equanimity? If it is disturbing, so I should center myself immediately. As a human being, yes, when I see friend, I will be happy naturally, and when I see enemy, maybe a little bit of a tinge of worry and unhappiness may arise, but then immediately I should center myself, bring back that equanimity. That is the sadhana he is telling about. So tulya, मानापमानयोः तुल्यः tulyo mitra aripakshayoः, whether it is friend or whether it is an enemy, your attitude towards friend and enemy should be tulya, equanimous. Wherever you see a friend, wherever you see friend, equanimity, blissful. And that is what the actual people who are sthita prajnas, you can see in them. रमण महर्षींसारखे जेव्हा लोक असतात, किंवा श्री अरविंदूंसारखे लोक असतात, त्यांना मुळी मित्र आणि शत्रू दिसत नाहीत. दे डोंट सी that cognition power which we have, they don't have.
that this is mitra, this is shatru, this is pleasurable, this is painful. They have gone beyond that. ते प्रकृती आणि गुणातीत झाल्यामुळे गुणांच्या या लीला असतात त्या लीलांचा त्याच्यावर प्रभावच पडत नाही आणि तेच भगवंत आपल्याला सांगतायत की तिथेच करा म्हणजे आपल्याला जायचंय. सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. वन हू डझंट इनिशिएट एनी ऍक्शन. सर्व आरंभ परित्यागी. व्हाय वी इनिशिएट एनीथिंग? because of the action of the gunas. The moment we initiation of any action is out of the idea of gaining something, protecting ourselves. आपण कर्माचा आरंभ करतो, कशा करता तरी करतो, मला ज्ञान पाहिजे म्हणून करतो. I want wealth, I want health, I want this, I want that. म्हणून any action is initiated because of selfishness. So the whole process, गुणातीत होण्याची प्रोसेस म्हणजे to give up selfishness with that small self and attend to that self, the bigger S, capital S, self. म्हणजे उत्तम स्वार्थ हा परमार्थ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर तो फक्त स्वार्थच होतो. जोपर्यंत तुम्ही स्वार्थामध्ये आहात त्या स्वार्थातून निर्माण झालेल्या ज्या सगळ्या क्रिया प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला दुःखच देतात. अंततोगत्वा त्या दुःख पण देतात, त्या बंधन निर्माण करणाऱ्या असतात. So you will be in Triguणात्मक प्रकृती and you will be always in bondages and you will be always in dukkha. So not to initiate. And what do you mean? म्हणजे initiate करायचं नाही action म्हणजे काय करायचं? Are we going to be tamasic and sit and say nothing? No, become instrument. Nimitta matram bhava savyasaching. By doing all this, what we are really doing is we are handing over the whole instrument of Prakriti, the physical, mental, intellectual, and the entire instrument which God has given us into the hands of God. Now it is in the hands of ego. If it is in the hands of aham, you are working in Prakriti. If it is in the hands of the God which is also inside, you become Gunatita. So that's all he is really telling again and again. So Gunatita Uchyate, a person who doesn't initiate anything from the lower self. Sarvarambha Parityagi Gunatita Uchyate. So I think we shall finish the chapter by chanting those things. Mam cha yo avyabhicharena bhakti yogena sevite sagunan samitityetan brahma bhuyaya kalpate. Now the idea actually is how do we become gunatita? The third question is answered in this last two. की कसं काय आम्ही गुणातीत होऊ शकतो? मामचे यो अव्यभिचारेण. This avyabhicharini bhakti, last time also we have done, we said about it, that जी गुणातून निर्माण झालेली भक्ती आहे ती व्यभिचारिणी भक्ती आहे. ती मग सात्विक भक्ती असो, राजसिक भक्ती असो, तामसिक भक्ती असो, ती व्यभिचारिणी भक्ती आहे. जी मनातून निर्माण झालेली भक्ती आहे ती व्यभिचारिणी भक्तीच आहे. बिकॉज मन हे त्रिगुणात्मकच आहे. अव्यभिचारिणी भक्ती मीन्स द भक्ती which is not from mind, from senses, from the being. ती गुणातीत भक्ती असली पाहिजे. It is love for the sake of love. अव्यभिचारिणी भक्ती, ज्या भक्तीमध्ये कुठचीही अपेक्षा आहे, कुठचीही अपेक्षा, इव्हन मोक्षाचीही अपेक्षा ज्या भक्तीमध्ये आहे ती भक्ती व्यभिचारिणी भक्ती आहे. अव्यभिचारिणी भक्ती मीन्स the devotion without any intention, the devotion for the sake of devotion. It is total surrender. It is the surrender of the ego. Mamcha yo avyabhicharena bhakti yogena sevite.
तर अशी ज्याची द प्युअर डिवोशन, वन हू हॅज प्युअर डिवोशन टू मी, दॅट इज व्हॉट कृष्णा इज सेईंग, अशा भक्तीनी, वन हू सर्व्स मी with such untainted type of devotion, सगुणान समितीत्येतान ब्रह्मभूयाय kalpate. He transcends the trigunas and he enters into the supreme reality, which we call as brahmabhuyaya kalpate. He enters into that supreme state of bliss. And he says, brahmano hi pratishthaham अमृतस्य व्यवस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य आंततिकस्य च. So brahmano hi pratisthaham, what he is saying, I am the foundation of that brahmi sthiti, of that brahman itself, of that supreme reality. The supreme reality which you call as brahman, Lord says, I am the foundation of this. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाम, ते ब्रह्म माझ्यामध्येच प्रतिष्ठित आहे असं भगवंत म्हणतायत, असं कृष्ण म्हणतायत. अँड दॅट भगवंत इज नॉट द फिजिकल बिईंग किंवा सगुणात्मक ईश्वर ज्याला म्हणतो ते नाहीये याच्यामध्ये अर्थातच. सो ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्यवस्य च. सो दॅट इज समथिंग विच इज अमृत, द इटर्नल वन, द वन विच नेव्हर चेंजेस. Such a foundation I am. Such a foundation of absolute reality is me. That is what he says. And that is why the bhakti towards such a Lord, who is the basis of that absolute reality, who is the foundation of absolute reality, avyabhicharini bhakti of that Lord is the way to become gunatita. That is the answer to the third question which Arjuna asked. शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. असं सुख की ज्याला अखंड एकरस आनंद असं म्हटलेलं आहे. अखंड एकरसा आनंद ज्याच्यामध्ये मिळू शकतो, जो आनंद अखंडित आहे, the bliss which never ends. You can enter into such a bliss with total devotion to the Lord. So the key which is given, or sadhana which is given, the final sadhana which is given many times in fact in Bhagavad Gita, is the total devotion to the Lord, the bhakti of the Lord. But that bhakti has to be avyabhicharini bhakti. That should be underlined, without any intention, without any demand of any kind. आणि अशा प्रकारची भक्तीच आपल्याला गुणातीत अवस्था करून देऊ शकते. and then if that happens, then of course you are established in that absolute consciousness, in that Krishna Chaitanya, and you yourself become the gunatita. So let us stop here. We have little exceeded the time, but we'll stop here. We'll say asatoma sadgamaya together. Om asatoma sadgamaya tamasoma jyotirgamaya mrutyorma mrutangamaya. Om Shanti Shanti Shanti. Hari Om.